महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये बैलगाडा शर्यत भरवण्यात आलेली आहे। या बैलगाडा शर्यतीचं जवळपास हे 4थं वर्ष आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बैलगाडा मालक जे आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बैलगाडा शर्यतीसाठी जे आहेत ते बैलगाडा मालक या ठिकाणी सहभागी झालेत। आयोजक माझ्यासोबत आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मला सांगा, कधीपासून आयोजन करता, कसा प्रतिसाद आहे? हे आपण तुळजापूर या ठिकाणी शोभाराजे प्रतिष्ठानच्या वतीनं 4 वर्षापासून आपण बैलगाडा शर्यतीचे आयोजन या ठिकाणी केलं आहे। या ठिकाणी प्रथमतः सुरुवात केली त्यावेळेस अवघे 30 ते 35 गाड्या या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या, परंतु आज 4 वर्षानंतर याचा रिझल्ट असा आला आहे की आज या ठिकाणी 128 गाड्या संघ मालकांनी या ठिकाणी सहभाग घेतला आहे। का तर या ठिकाणी आई भावनेचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या बैलांना गुलाल लावण्यासाठी या ठिकाणी सर्व संघ मालक सज्ज या ठिकाणी झालेले आहेत। कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला? तुम्ही किती वर्षापासून इथं आयोजन करता आणि तुळजापूरमध्ये पहिल्यांदाच, धाराशिव जिल्ह्यामध्ये हे पहिल्यांदाच? हे धाराशिव जिल्ह्यामध्येच नव्हे तर मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा या तुळजापूरच्या पुणे पावनगरमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलं आहे। याला आपले 4 वर्ष झालेत। 4 वर्षे म्हणजे आज 2021-22 पासून ते 2025 आजपर्यंत आपण संघात बैलगाडा शर्यतीची सुरुवात आपण या ठिकाणी केली आहे। आणि जास्तीत जास्त आज आपण या मैदान बघायला लागलात, या ठिकाणी चालक, मालक आणि शर्यत प्रेमी आणि शेतकरी बांधव या हजारोंच्या संख्येने या मैदानामध्ये उपस्थित झालेत। हे आज आम्हाला आनंद वाटतो की आपण कुठेतरी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात आपण फेल गेलो नाही, आपण आज त्या ठिकाणी सक्सेस झालो। आज आमचा आनंद आहे की शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ जे बैलगाडी शर्यत आहे, जे शेती सांभाळणारा बैल आहे, हे आज या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं शेतकरी आमचा त्या सांभाळ व्यवस्थित करा, हे आम्हाला आनंद आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते बैलगाडा मालक सहभागी झालेले आहेत आणि तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये या ज्या शर्यती पार पडतात याच्याला मोठा प्रतिसाद मिळताना देखील पाहायला मिळतोय। बालाजी सुरवशे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।